नमस्कार. आकाशवाणी सिडनीवर मी विजय जोशी एका महान व्यक्तीला आज बोलवलेलं आहे. नुसतंच व्यक्ती म्हटलं ना की कोण काय प्रश्नोत्तर सुरू होतात. पण त्यांची सर्वांगीण ओळख करून द्यायची झाली तर व्यक्तीच असं नव्हे तर मी वल्ली पण त्याच्यात ॲड करेन. आता वल्ली का, तर या सद्गृहस्थानी त्यांचं नाव आहे चंद्रशेखर टिळक. शेखर टिळक म्हणूनच ते अख्ख्या भारतात आणखीन वर्ल्डवाईड इकॉनॉमीमध्ये प्रसिद्ध आहेत. गजानन महाराज, गुंतवणूक, अर्थसंकल्प, मोदींची इकॉनॉमी, कविता संग्रह, पर्यटन अशा वेगवेगळ्या विषयामध्ये त्यांची 25हून अधिक पुस्तकं आहेत. आज आकाशवाणी सिडनीचं भाग्य आहे की आज आम्हाला आपल्या आकाशवाणी सिडनीवरती ते येऊन आपल्या सर्व श्रोत्यांना ते त्यांचं करिअर, त्यांना भेटलेल्या व्यक्ती, त्यांची एक्सपर्टीज हे आपल्याला ते समजावून सांगणार आहेत. चंद्रशेखरजी, आकाशवाणी सिडनीवरती आपलं स्वागत. मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात करायच्या आधीच आकाशवाणी सिडनी आणि विजय जोशी या दोघांचेही मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला माझे विचार व्यक्त करण्याची ही संधी दिली. खरं म्हणजे सिडनीला काही वैयक्तिक कामामुळे आलो होतो, त्यामुळे गप्पा मारणं याच्या पलीकडे दुसरं काही करावं लागेल असं वाटलं नव्हतं. आणि मग तो अनौपचारिकतेचा स्वर आणि सूर या संपूर्ण मुलाखतीतही राहावा असा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. बऱ्याच वेळेला मुलाखतीमध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही सुरुवात अशी होते की तुम्ही कुठले काय वगैरे, पण आपण थोडासा ॲब्रप्टली सुरुवात करूया. ह्या प्रोफेशनमध्ये कसे काय? अगदी पूर्णपणाने अपघाताने आलो. म्हणजे आत्ता माझी ओळख करून देताना विजय जोशी सर असं म्हणाले की अर्थसंकल्प, गुंतवणूक या क्षेत्राशी मी निगडीत आहे. ही वस्तुस्थिती आहे. माझी संपूर्ण 40 वर्षाची कारकीर्द ही डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आहे. पण याच्याकडे पूर्णपणाने मी अपघाताने आलो. आज 64व्या वर्षी मागे वळून बघताना असं वाटतं की खरंच मला इकॉनॉमिक्स, फायनान्स, इन्व्हेस्टमेंट यातल्या कशातच काम करायचं नव्हतं. मला खरं व्हायचं होतं हिंदी किंवा इंग्लिशचं प्रोफेसर. बरं. भारतातल्या 10वी SSCच्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी आणि त्यावेळेला 11वीला जेव्हा ॲडमिशन आर्ट्सला घ्यायला गेलो तेव्हा वर्गात 139 मुली होत्या आणि मी एकटाच मुलगा होतो. त्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा आणि एकमेव वेळेला मला माझ्या शिलाची काळजी वाटली म्हणून आर्ट्स सोडून कॉमर्सला आलो. आता पस्तावत असाल. आता पस्तावतो की नाही माहिती नाही, बायको आजूबाजूला असल्यामुळे खरं उत्तर देत नाही. आणि नंतर कॉम्प्युटर प्रोग्रॅमर म्हणून खरं म्हणजे मी करिअरची सुरुवात केली. आणि त्यावेळेला 80च्या दशकात 80 ते 84 मी ICL UKच्या ICIMमध्ये होतो. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थी शाळा कॉलेजमध्ये शिकलेलं अकाउंट्स आणि त्याचं व्यावहारिक जगातलं किंवा व्यावसायिक जगातलं एक स्वरूप म्हणून त्या दोन्हीची सांगड घालत गेलो. आणि मग त्याच पर्यायातनं पुढे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, सेबी आणि नंतरच्या एका टप्प्यावरती NSDLचा प्रदीर्घ काळ अशी नोकरी झाली. पण पूर्णपणाने अपघाताने आलो, ठरवून आलेलो नव्हतो. फक्त एक होतं की कॉलेजला एक शब्द दिला होता आणि त्यामुळे यात जेव्हा नवीन क्षेत्रामध्ये आलो तेव्हा 88 ते 92 आणि नंतरच्या काळामध्ये मी हर्षद मेहता आणि केतन पारेखचा तपासणी अधिकारी होतो. अरे वा. आणि त्यामुळे या क्षेत्रात रुळलो. तुम्ही मोठ्या केसेस हँडल केलेले. हो, हर्षद मेहता असेल, केतन पारेख असेल, इतरही काही 4-5 महत्त्वाची जी पायनियरिंग प्रकरणं आहेत की त्यामुळे वेगळ्या अर्थी आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये ज्यांना माहिती व्हायला नको अशांना सगळ्यांना माझं नाव माहिती झालं होतं एवढं नक्की. त्यामुळे मी गमती नेहमी म्हणतो की गुंतवणूक, शेअर बाजार आणि अर्थशास्त्र मी पुस्तकात शिकलो नाही, तर हर्षद मेहता, केतन पारेखसारख्या लोकांना गुरुदक्षिणा न देता फुकटात शिकलो. त्यामुळे कदाचित जास्त चांगलं समजलं असावं. आता मग मला सांगा की त्या केसमधली थोडीशी आणखीन डिटेल सांगता येईल का? काही रिस्ट्रिक्शन्स आहेत? कारण बऱ्याच वेळेला आम्ही त्यांचं नाव ऐकलेलं आहे पण जिथे रिस्ट्रिक्शन नाही अशा विषयावर बोलो. 2 गोष्टी सांगू शकेन की नंतरच्या काळामध्ये भारतामध्ये किंवा एकंदरीतच जगामध्ये जे काही घोटाळे गाजले, मग ते अर्थकारणात असतील, इतर क्षेत्रात असतील,
तर अलीकडच्या काळातल्या विशेषतः 1990 नंतरच्या काळातल्या, पण त्यातही 2000 नंतरच्या काळातले घोटाळे बहाद्दर पाहिले जागतिक पातळीवरचे, तर हर्षद मेहता फारच किरकोळ किंवा संत महात्मा होता असं म्हणायला हरकत नाही. थोडासा कदाचित माझा सॉफ्ट कॉर्नर असेल, कारण ती माझ्या करिअरची सुरुवात होती आणि त्यामुळे माझी करिअर झाली. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या बाबतीतली एक गोष्ट आपण लक्षात घेऊया, की त्या संपूर्ण प्रकरणाला आपण हर्षद मेहता म्हणूया का शेवटी एक आपल्याला जसा फाईलला पासवर्ड लागतो तशी एखादी गोष्ट समजून घ्यायला एखादी वेळ लागते. पण ज्याला मी त्या विषयाचा माझ्यासारखा पेशा म्हणून असेल, हौस म्हणून असेल, अभ्यास म्हणून असेल, त्याच्याविषयी जास्त विचार केला आहे, त्यांच्या आमच्या असं लक्षात येतं की त्याला हर्षद मेहता प्रकरण म्हटलं तरी त्या संपूर्ण घोटाळ्यामध्ये 2%ही सहभाग त्या बिचाऱ्याचा नव्हता. बरं. पण इतर 98% जी काही मंडळी होती त्यांना त्यांचे गॉडफादर होते. पॉलिटिकली असतील, सोशली असतील, फिनान्शियली असतील. आणि हर्षदच्या दुर्दैवाने हर्षदला असं कोणी गॉडफादर नव्हता. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. आणि तो सुरुवातीलाच अशासाठी सांगतो की अगदी अलीकडच्या काळामध्ये हर्षद मेहतावरती एक हिंदी सिनेमाही आला होता, ज्याच्यात अभिषेक बच्चननी ते काम केलं आहे. नंतर हर्षद मेहतावरती एक वेब सिरीजही आली होती. तुम्हाला एक्झिक्युशन म्हणून पाहायचं असेल तर ती वेब सिरीज पहा. पण तुम्हाला जर विषयाच्या जास्तीत जास्त जवळ जाणारी गोष्ट म्हणून पाहायची असेल तर अभिषेक बच्चनचा सिनेमा पहा. आणि त्या विषयाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे की जसं मारिओ पुझो गॉडफादरमध्ये म्हणतो की एव्हरी क्राईम हॅज इट्स ओन मेरिट्स, तसं हर्षद मेहताचं आहे की हर्षद मेहता या माणसामुळे मराठी माणसापर्यंत किंवा मराठी समाजापर्यंत शेअर बाजार आणि गुंतवणूक हा विषय पोचला. आणि हे श्रेय त्याला दिलं पाहिजे. म्हणजे मी अनेकदा गमतीने म्हणतो की आत्ता जोशी सरांनी अर्थसंकल्पाचा उल्लेख केला म्हणून, की आमच्या मराठी पेपरमध्ये हर्षद मेहता प्रकरण होईस्तो तर लाख, कोटी, अब्ज हे शब्द फक्त अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी यायचे. हर्षद मेहतामुळे वरचेवर शब्द आले. निदान मराठी माणसाला असे काही शब्द असतात हे तर कळलं. आपल्या खात्यात पैसे येतील न येतील ही पुढची गोष्ट होती. आणि दुसरी गोष्ट, त्यानं हा विषय एका योग्य पद्धतीनं लोकांपर्यंत पोचवला. आणि त्यातला तपासणी अधिकारी म्हणून मी खात्रीपूर्वक हे म्हणू शकतो की कायद्याच्या कचाट्यात हर्षद मेहताला आजही आपल्याला पकडायला जमलेलं. म्हणजे त्याच्याविरुद्ध 35 FIR दाखल झाले, त्यातल्या दोघांतच निकाल लागला आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे त्याच्या प्रकरणाच्या पहिल्याच हिअरिंगला त्यानं स्वतःच ते कबूल केले होते. उरलेले 33 असे आहेत की शेवटी ज्या काळात गुन्हा घडतो त्या काळातला कायदा त्याला आपल्याला लागू करावा लागतो. त्यामुळे मी हर्षद मेहतावरती जेव्हा नंतरच्या काळामध्ये सेशन्स घेतो किंवा आजही घेतो त्यावेळेला मी गमतीने म्हणतो की हर्षद मेहता म्हणजे काय आहे की ज्याला परवानगी नाही पण ज्याला आडकाठीही नाही, याच्यामधली जी सीमारेषा असते त्याला हर्षद मेहता म्हणतात. म्हणजे तरुण मुलांना MBAला जेव्हा मी एकंदरीतच स्कॅम आणि क्रिमिनल लॉ शिकवतो त्यावेळेला मी गमतीने म्हणतो की एखादी मुलगी आवडते, ती हो म्हणलेली नाही, त्यामुळे तिला मैत्रीण म्हणायचं, प्रेयसी म्हणायचं का बायको म्हणायचं, ही जी संदिग्धता असते त्याला हर्षद मेहता असं म्हणतात. आणि हर्षद मेहता या प्रकरणामुळे एक व्यक्ती म्हणून किंवा तपास कसा करायचा म्हणून यातनं एक सांगतो की मला माणसं आणि प्रसंग वाचायला हर्षद मेहतानी शिकवलं. एक किस्सा सांगतो, तुम्ही म्हणलात म्हणून, की हर्षद मेहतानी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ती 125 कोटी रुपये मार्जिन भरली. त्या पत्रावरती सही माझी आहे. आणि सुरुवातीची करिअर होती त्यामुळे आपल्याला नवीन कळतं, आपल्यालाच रादर कळतं, अशी जी एक स्टेज असते, भावना असते. हां, लग्न झाल्यानंतर ती होटीच लागते पण करिअरमध्येही ती असते. तर त्या भरात मी लिहिलं तर की 24 तासात मार्जिन भरा. मी स्पेसिफाय केलं नव्हतं केव्हापासून भरा. हर्षदला ते पत्र मी गुरुवारी रात्री सही केलं होतं. त्यांनी शुक्रवारी दिवसभरात माझ्या प्यूनशी किंवा व्यवस्थेशी सेटिंग केलं आणि शुक्रवारी दुपारी 5:30 नंतर त्याला पत्र मिळेल अशी व्यवस्था केली. त्या काळामध्ये त्याला पत्र मिळाल्यापासून 24 तास सुरू झाले. बरोबर. त्यामुळे त्यांनी मला शनिवारी दुपारी 2:30 वाजता चेक दिला. त्या काळात भारतात शनिवारी 2 वाजता बँका बंद व्हायच्या. हाय व्हॅल्यू क्लिअरन्स नावाची वस्तू नव्हती. त्यामुळे सोमवारी मी 11 वाजता चेक भरला तरी तो प्रत्यक्षात मंगळवारी गेला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला पुढच्या शुक्रवारी पैसे मिळाले. जे त्यानं कायद्याचं पालन केलं होतं का? केलं होतं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला पैसे मिळाले का? आठवडाभराने मिळाले. तो गमतीने नंतर मला हसून म्हणला की शेखर, 125 कोटी रुपये मी दिले का? दिले. तुला मिळाले का? नाही मिळाले. पुढचं ड्राफ्टिंग सुधारला. हा जो प्रकार आहे, मी म्हटलं ना की ज्याला अडकाठी नाही, रीड बिटवीन द लाईन्स, आणि तो
एखाद्या गोष्टीकडे एखादा माणूस कसं बघतो ह्याच्याशी हर्षद मेहताचा संबंध तात्पुरता आहे, पण हे त्यातनं मला कळत गेलं, ज्याचा मला पुढे खूप फायदा झाला. हर्षद मेहताचं जसं हे 125 कोटी गाजले, तसं हर्षदनी त्या काळात एक विधान केलं होतं, की महाराष्ट्रातल्या एका नेत्याला 2 कोटी रुपये दिले. त्यावेळेला करिअरची सुरुवात होती. आजच्यासारख्या काही कार वगैरे नसायच्या. मुंबई शेअर बाजारातनं व्हीटी स्टेशनला चालत जायला लागायचं. त्या मागच्या रिझर्व्ह बँकेच्या जवळ एका राजकीय पक्षाचं ऑफिस होतं. सगळेच गाडीनं जाणारे येणारे, त्यामुळे त्यातले बरेचसे कर्मचारी, कलीग जे ओळखीचे होते. ज्या दिवशी दुपारी हर्षदनी विधान केलं, की महाराष्ट्रातल्या एका नेत्याला 2 कोटी रुपये, महाराष्ट्राला काही नेत्याला पैसे दिले, असा पहिला उल्लेख होता. त्या दिवशी संध्याकाळी मी जात होतो त्या ऑफिस संपल्यानंतर. बरं, ह्या बातम्या माहिती असतात कोण इन्व्हेस्टिगेशन करतंय वगैरे. आजच्यासारखा सोशल मीडिया नसला तरी बातमी पोचायची तिथं पोचलेली असते. तिथे सगळी एकदम शांतता. म्हणून मी त्यांना विचारलं, अरे त्याने कोणाचं नाव नाही घेतलं. तर तो म्हणला, अहो असे पैसे मिळवता येतील एवढी अक्कल कोणाची. मग दुसऱ्या दिवशी तो म्हणला की 2 कोटी रुपये दिले. तर त्या कार्यालयात आदल्या दिवशी सन्नाटा, दुसऱ्या दिवशी दिवाळी. म्हटलं, ही पितृपंधरवड्यात तुमची दिवाळी कुठनं आली. तर म्हणले, हे आमचे साहेब एवढे कमी पैसे घेत नाहीत म्हणले. ही जी गणितं असतात, की एखादा शब्द सूचकतेनं कसा वापरायचा आणि मग तो आपल्या बाजूने कसा करून घ्यायचा, हे मी हर्षद मेहताकडनं शिकलो. हे जे फायनीज होतं, हे फायनीज पुढे केतन पारेखकडे वगैरे नव्हतं. आणि हर्षद मेहताच्या बाबतीत तुम्ही म्हणलात ना, की एखादी सांगता येण्याजोगी गोष्ट आहे का? तर हर्षद मेहतामुळे केवळ शेअर बाजार तुमच्या माझ्यापर्यंत पोचला असं नाही, तर बँकिंग सेक्टरमध्ये काही ज्या सिक्युरिटीज असतात, गव्हर्नमेंट सिक्युरिटी असतील, त्याचे कायदे असतील, आजही निम्म्याहून जास्त फायनान्स प्रोफेशन्सचा त्याच्याशी संबंध येत नाही. ते मोकळेपणाने सांगतो, मी 40 वर्ष फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये काढली. नंतर NPSचं राष्ट्रीय प्रमुख म्हणून काम केलं. पण मी तेवढ्यात NCA म्हणजे NPS म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम, त्याचा मी राष्ट्रीय प्रमुख म्हणून काम केलं. पण मीसुद्धा आजपर्यंत GSECमध्ये व्यवहार केले नव्हते. पण त्या व्यवहारातनं बँकांना कसे पैसे मिळतील याचा पहिला धडा हर्षदनी त्यांना दिला. हे त्यातले महत्त्वाचे वैशिष्ट्य. म्हणजे मी त्याची वकिली नाही करत आहे, तोही आता हयाती नाही, त्याच्या वकिलीचा उपयोगी नाही. परंतु त्याची ह्याही बाजू आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. म्हणजे थोडक्यात हर्षदवरती तर आपल्याला एक वेगळा प्रोग्राम करता येईल. अगदी नक्की. परंतु टू मूव्ह ऑन, आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की तुम्ही MBAच्या स्टुडंटना शिकवता, तर त्याच्याबद्दलही थोडंसं त्या करिअरमध्ये कसं काय गेलात का? जाता जाता नाही, त्या करिअरमध्ये जायची 2 कारणं. म्हणजे मुळातच वक्तृत्वाकडे का गेलो आणि त्यातही मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये का गेलो. मी शाळेत असताना हे मगाशी म्हणले ना, वल्ली, खरं म्हणजे त्यांना व्रात्य म्हणायचं असावं, पण कार्यक्रमाचे सभ्यतेचे संकेत म्हणून ते वल्ली म्हणले होते. पण मी व्रात्य होतो. म्हणजे मी ज्या शाळेत शिकलो, डोंबिवलीच्या जोशी हायस्कूलमध्ये. डोंबिवली तुम्ही मूळचे डोंबिवली? हो, बॉर्न अँड ब्रॉट अप डोंबिवली प्रॉडक्ट. म्हणजे हयात डोंबिवलीकर अशी माझी ओळख द्यायला हरकत नाही. माझ्या आईवडिलांचं गावात चांगलं नाव होतं म्हणून शाळेत ठेवलं असेल. कॉलेजात गेल्यानंतर मी ह्या वक्तृत्वाचा वगैरे जास्त अभ्यास केला. म्हणजे जनरल एज्युकेशनची जी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटची सवा जोशी विद्यालय, त्याचा मी विद्यार्थी. कॉलेजमध्ये माझं मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स हे कॉलेज. मी कॉलेजमध्ये असताना कॉलेजला डिबेट आणि बॅडमिंटन या दोन्ही ठिकाणी नॅशनलपर्यंत रिप्रेझेंट केलं. म्हणजे मी गमतीने म्हणतो की मी आणि दीपिका पदुकोननी बॅडमिंटनमध्येच सोडलं नसतं तर भारताला बरीच ऑलिम्पिक मेडल्स मिळाली असती. तो गमतीचा भाग सोडू. पण कॉलेजला असताना माझा युनिव्हर्सिटी रेकॉर्ड आहे आणि आजही तो 43 वर्षांनी डिबेटमधला इंटॅक्ट आहे. त्यामुळे कॉलेज सोडताना मी कॉलेजला शब्द दिला होता की कॉलेजने माझ्या वक्तृत्वावर खूप मेहनत घेतली. म्हणजे एखादा शास्त्रीय संगीत शिकणारा विद्यार्थी जसा रियाज करतो तसा अक्षरशः प्रत्येक अद्याक्षराच्या उच्चाराचा, म्हणजे ळ म्हणजे काय, च म्हणजे काय, ज म्हणजे काय, तो कसा उच्चार करायचा हे कॉलेजने शिकवलं. तुम्ही आता विचारलं म्हणून गमतीचा मुद्दा की ळ माझ्या आडनावात येतं म्हणून, की ळ हे एक आळशी अद्याक्षर आहे. ते स्वतःवर जोर घेत नाही. ते जर शब्दाच्या मध्ये आलं, जसं टिळकमध्ये ळ पहिला मध्ये येतो, आधी टी आहे आणि नंतर क आहे. ळ संपूर्ण जोर हा क वर टाकतो. बाळ अशा शब्दामध्ये ळ आहे तर तो बा वर टाकतो. म्हणजे थोडक्यात आपल्या अंगाला लावून घ्यायचं नाही. हे जे ते उच्चारातलं वैशिष्ट्य आहे तेवढे मला कॉलेजनी शिकवलं. तर त्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षाच्या गॅदरिंगला मी मागे नाच करताना पकडला गेलो आणि त्यावेळेला कॉलेजला शब्द दिला होता शिक्षा म्हणून, की मी जेव्हा केव्हा आयुष्यात स्थिर स्थावर होईन, जे ते होईन की नाही याची कॉलेजलाही खात्री नसावी, मलाही नसावी, म्हणून शब्द दिला. त्याने मागितला की जेव्हा स्थिरस्थावर होईन तेव्हा सार्वजनिक हिताच्या पब्लिक इंटरेस्टच्या विषयावर एकदा मी बोलेन. त्यातनं या विषयावर मी बोलायला लागलो. तुम्ही जो मागाशी अर्थसंकल्पाचा उल्लेख केला तो त्यातनं झाला.
आणि प्रत्यक्ष बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, सेबी, NSDL या तिन्ही संस्था आज मान्यता प्राप्त आहेत. पण ज्या वेळेला मी या क्षेत्रात करिअरला सुरुवात केली तेव्हा गुंतवणूक क्षेत्रातच मराठी पेपर, मराठी माणसं हे फारसे नव्हते. मग ह्या विषयावर मी लिहित गेलो. मग हा लिहितोय हा माणूस व्यावहारिक अनुभवातनं लिहितो आणि जे मॅनेजमेंटचे विद्यार्थी असतात म्हणजे त्यातलं जे माझं खरं अपील आहे, जे कोणत्याही प्राध्यापकावर मला अन्याय नाही करायचा. पण तो एक तर पुस्तकी तरी शिकवतो किंवा Googleवरती तरी शिकवतो. तर हल्लीच्या विद्यार्थ्याला Google काय असतं हे प्रोफेसरच्या आधी कळलं असतं. पण त्याच्या पलीकडे जो जाऊ शकतो तो त्यांना आवडतो. म्हणून मी मॅनेजमेंटमध्ये गेलो आणि त्याच्यात इतकी वर्ष राहायचं कारण असं, की तुम्ही मगाशी USP हा शब्द आपल्या वैयक्तिक गप्पात वापरलात तसं, की एक पासआउट होणारी बॅच पुढच्या बॅचला सांगून जाते, की हा विषय आणि हा टॉपिक असेल तर शेखरला बोलावं. आणि मी त्याच्याकडे बघण्याचं अगदी खरं कारण सांगतो, की मी ठरवून शेअर बाजार, गुंतवणूक, अर्थशास्त्र या विषयाकडे आलो. कारण माझी भूमिका अशी आहे, की धोरण लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि लोकांच्या समस्या धोरणापर्यंत पोचल्या पाहिजेत. आपण जेव्हा तरुण जनरेशनला, यंग जनरेशनला शिकवतो, तेव्हा ते कुठचाही प्रिज्युडाइज डोक्यात न ठेवता त्या विषयाकडे, प्रोफेसरकडे बघतात. तेव्हा तुम्हाला तिथल्या तिथे तुमचं इव्हॅल्युएशन मिळतं. आणि त्या प्रॅक्टिकॅलिटीचा ही जी जनरेशन आहे, ती आपल्यापेक्षा जास्त टेक्नॉलॉजीशी त्याचा संबंध जोडते. आणि मी क्लिअर होतो, की मला डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये करिअर करायचे. मग जो टेक्नॉलॉजीकडे इतक्या मोकळेपणाने पाहतो, त्याच्याशी इंटरॅक्ट करत गेलात, तर तुम्हाला पॉलिसी पहिल्यापासून डेव्हलप करता येते. म्हणून मी त्याच्याकडे आलो, त्याच्याकडे राहिलो. आणि दुसरं काय आहे, की मला बोलायला भयंकर आवडतं. तर घरातले किती काळ मला सहन करणार? मग जर परस्पर दुसरा बोलावतोय, त्याचे पैसे देतोय, तर नाही कशाला म्हणा, असला भन्नाट विचार डोक्यामागे होता. बाकी काही नाही. म्हणूनच मला कदाचित आकाशवाणी सिडनीने तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला सांगितलं असेल, की दोघांची फ्रिक्वेन्सी मॅच होती आहे. आता फक्त आपण थोडासा ब्रेक घेऊया आणि मग आपण दुसऱ्या तुमच्या एक्सपर्टीज विषयांकडे येऊया. आकाशवाणी सिडनीवरती मी विजय जोशी, चंद्रशेखर टिळक यांची मुलाखत घेतो आहे. आधी इंट्रोडक्शन केल्याप्रमाणे त्यांची वेगवेगळ्या विषयावरती एक्सपर्टीज तर आहेतच, पण गजानन महाराज, गुंतवणूक, अर्थसंकल्प, मोदीजींची इकॉनॉमी या वेगवेगळ्या विषयावरती त्यांना भारतातून अनंत टी व्हीवरती वेगवेगळ्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधून त्यांना केवळ आमंत्रण येत असतात लेक्चरसाठी म्हणून. तर मी आता थोडासा एका वेगळ्या विषयावरती म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही पटकन गुंतवणूक या विषयावरती बोललात, MBA स्टुडंटबद्दल बोल. गजानन महाराज आणि तिकडे कसे काय वळलात? फायनान्समधून दोन गोष्टी. मगाशी तुम्हाला मी म्हटलं तसं फायनान्स, इकॉनॉमिक्स, इन्व्हेस्टमेंट हे काही माझे आवडीचे विषय नाहीत. चरितार्थाचे नेसेसरी इव्हिल्स म्हणून जवळ केलेल्या गोष्टी होत्या. पण मुळात माझ्या स्वतःची वृत्ती, नंतरच्या काळातल्या वैवाहिक आयुष्यामधल्या काही प्रसंग आणि माझ्या पत्नीची त्याबद्दलची वृत्ती यामुळे धर्मकारण आमच्या घरी चालू असतं. म्हणजे मला 16 सोमवारांचे 6 वेळेला उपास करण्यापासून बाकी सगळं करायची आवड आहे. गजानन महाराज या विषयाबद्दलचा एक फक्त योगायोग सांगतो, थोडक्यात सांगतो, की माझ्या आईची खूप इच्छा होती, पण माझ्या करिअरचं स्वरूप असं होतं, की महिन्यातल्या जवळजवळ 18-20 दिवस मी टूरवरती असायचो. असं 15 वर्षाचं शेड्यूल होतं. त्यामुळे जवळजवळ 20-21 वेळेला आधी तिकीटं काढून जाता नव्हतं आलं. रिटायर झाल्यानंतर बॅचमेट्सचा आपला सगळ्यांचा सहवास वाढतो. त्यातनं माझ्या एका सतीश अटकेकर म्हणून माझे एक बॅचमेट आहेत. त्यांची पत्नी सचिवालयातनं रिटायर झाली आणि त्यावेळेला तिने एक संकल्प केला होता, की सलग 11 महिने मी ती शेगावला जाऊन तिथं बसून पारायण करेल. आणि आम्ही एकदा एकत्र असं प्रवास करत होतो सगळे, तेव्हा ती सहज म्हणली, की माझी इच्छा आहे की तू माझ्याबरोबर या, म्हणजे आम्ही सगळ्यांनी बरोबर जावं. आणि तो योगायोग असतो आणि खरोखर पुढच्या 3 मिनिटात आम्ही तिकीटं काढली आणि तिसऱ्या दिवशी आम्ही शेगावला गेलो. तिथे वाचताना एक काही वेगळा अनुभव आला, तो काही याचा विषय नव्हे. आणि मग मात्र रिटायर होतो, कोरोनाचे दिवस होते. मग सगळेच जण प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने बिझी ठेवत होतात. आमच्या शाळेच्या ग्रुपवरती टूम निघाली, की सामूहिक पारायण करायचं. दररोज एक अध्याय वाचायचा, दररोज एक पुस्तक वाचायचं, अशा पद्धतीने त्याची सुरुवात झाली. आणि मी मगाशी म्हटलं तसं मी मुळात जातिवंत वाह्यात आहे. मला सलग एखादं पुस्तक वाचताना त्याच विषयात मी राहू नाही शकत. त्याची कुठेतरी कोरोलरी शोधावी लागते. त्याशिवाय मला विषय समजत नाही. तर एकदा असंच पारायण करताना मला असं वाटलं, की ते जळीस्थळी काष्ठीपाषाणी 40 वर्ष त्या क्षेत्राचा मीठ खाल्ल्यामुळे असेल, मला इकॉनॉमिक्स, फायनान्स, इन्व्हेस्टमेंट दिसतं. म्हणजे नाटक बघायला गेलो बायकोबरोबर, तरी त्या नाटकातल्या डायलॉगमध्ये मला इकॉनॉमिक्स दिसतं.
असंच ती पोथी वाचताना मला वाटायला लागलं की अरे ह्यातल्या अनेक ओव्या, जसं दासबोधातल्या ओव्यांचं होतं, की हे इकॉनॉमिक्सला लागतं, हे व्यवहारशास्त्राला लागतं, हे मानसशास्त्राला लागतं. मग पुढची एकदा असं ठरवलं की हे नाही, आता ह्याला एक पॅटर्न दिला पाहिजे. म्हणून जवळजवळ 3दा मी सलग 11 दिवस दररोज पोथी पूर्ण वाचायची. असं केलं आणि नुसती पोथी वाचायचं नाही, मग त्याच्या 3 पॅड शेजारी घेऊन बसलो होतो. अजून ते नोट्स काढायचं म्हटलं की मला पटकन ते पेनाने कागदावर लिहिलेलं सोयीचं वाटतं. म्हणजे ते पटकन रिफर करता येतं, एडिट करता येतं. मग एक इकॉनॉमिक्सच्या अँगलने लिहिलं, एक ललितच्या अँगलने लिहिलं, एक व्यवहाराच्या अँगलने लिहिलं आणि त्यातनं मोकळेपणे सांगतो की ते 11 दिवस सलग वाचल्यामुळे तो अर्थ कळायला लागला, म्हणून नवीन अर्थ जाणवायला लागले म्हणा, किंवा असंही बघता येतं ह्याचा स्वतःवरचा विश्वास वाढत गेला म्हणून ते करलं म्हणा, किंवा ज्यांची श्रद्धा आहे त्यांना पटेल असं उत्तर द्यायचं झालं तर महाराजांची कृपा म्हणून म्हणा. पण ते विषय सुचत गेले आणि त्याच्यातली गंमत खरं अगदी मोकळेपणाने सांगतो की मी अशा नोट्स काढतो हे माझ्या प्रकाशकांना माहिती होतं, कारण ते एकदा आले होते, मी नेमकं पारायण करायला बसलो तेव्हा. ते म्हणले, ह्या विषयावर तू बोलशील का? बोलायला मला कुठचाही विषय चालतो. त्यामुळे मी हो म्हटलं आणि मी ते भाषण करून खाली उतरलो तेव्हा घरनं तयारी केली होती. त्यातले एकही मुद्दा बोललो नाही 1.5 तासात. वेगळेच मुद्दे काहीतरी तोंडून बोलले गेले. त्यामुळे अनेकांनी ठरवलं की हे पुस्तक लिहिशील का? मग ते पुस्तक लिहायचं म्हटल्यानंतर जरा त्याला काहीतरी एक शिस्त आली पाहिजे. म्हणून मग मात्र सतत ते पुस्तक करत गेलो आणि देवदयेनं त्या पुस्तकांच्या काळामध्ये, म्हणजे जे आधीच्या 22 वर्षात एकदाही जाणं झालं नव्हतं, ते पुढच्या 22 महिन्यात 11 वेळा जाणं झालं आणि मग त्यातनं ती प्रक्रिया आली. हा एक भाग. आणि दुसरा भाग गजानन महाराजांकडे वळण्याचं एक खरं कारण सांगतो. जसं मी गजानन महाराजांवरती पुस्तक लिहिलं तसं मी लोकमान्य टिळकांवरती तौलनिक लोकमान्य म्हणून लिहितोय. मी लोकमान्य टिळकांवरती 3 तुम्ही लिहित दिवसाची, आहात? होय, लोकमान्य टिळकांवरती मी 3 दिवसाची व्याख्यानमाला ही करतो. तर त्या स्पेशली 2016 हे वर्ष असं होतं की लोकमान्यांच्या आयुष्यातल्या 3 महत्त्वाच्या घटनांची त्यावेळेला शताब्दी वर्ष होतं. त्यामुळे मी जवळजवळ लोकमान्यांविषयी 1.5 लाख पानांचा मजकूर वाचला. त्यावेळेला मी गजानन महाराजांची पोथी पहिल्यांदा वाचली होती, कारण त्यातला 15वा अध्याय हा पूर्णपणे लोकमान्यांवरती आहे. बरं. एकूण 141 ओव्या आहेत त्या 15व्या अध्यायात, त्यातल्या 102 ओव्या लोकमान्यांवर आहेत. आणि आपल्या संपूर्ण संत साहित्यातला किंवा आध्यात्मिक साहित्यातला हा एकमेव प्रसंग आहे की एका आध्यात्मिक पुस्तकामध्ये एका राजकीय नेत्यावरती संपूर्ण अध्याय असावा. स्वतंत्र भारतामध्ये आपण अनेकांच्या चालीसा लिहिल्या, ती गोष्ट वेगळी, पण हे त्याचा परिणाम होता. आणि नंतर असं लक्षात आलं की गजानन महाराज आणि समर्थ रामदास हे त्यांच्या काळातले सक्रिय राजकारणी आहेत, चांगल्या अर्थी. समाजकारणी आहेत म्हटलं तर जास्त योग्य पडेल. मग असे वेगवेगळे पैलू जेव्हा जाणवतात तेव्हा आपण जसा अभ्यासाचा विषय वेगवेगळ्या अँगलनी पाहतो, तशा अँगलनी त्याच्याकडे पाहत गेलो. आणि माझी बायको, म्हणजे त्याचा इतका फाजीलपणा आहे. आता हां. म्हणजे त्याच्याकडे जर, आणि त्यांचं नाव काय आणि त्या कशा तुमच्या आयुष्यात आल्या, तुमच्या मिसेस? तिचं लग्नानंतर प्रेमानं ठेवलेलं नाव स्नेहा आहे. ते मी कधीच म्हणत नाही, तिच्या माहेरच्याच नावाने हाक मारलं जातं. तिचं माहेर साठे, सुषमा साठे, ती पार्ल्याची आहे. माझे सासरे डहाणूकर कॉलेजला प्रिन्सिपॉल आहेत पार्ल्याच्या. मला 3 मेहुणे आहेत, त्या तिन्ही, एक इंग्लंडला असते, एक ऑस्ट्रेलियात असते, एक न्यूझीलंडला असते. त्या 4 बहिणी आणि त्यांच्या चौघींचे आम्ही 4 नवरे. 8तला कमी शिकलेला मी, पण तरीही तोंड जास्त चालवणारा मी. ते कमी बोलतात त्यामुळे मला बोलायची संधी मिळते, ही तिची खरी ओळख. पण ती MA संस्कृत गोल्ड मेडॅलिस्ट आहे. संपूर्ण भगवद्गीता तोंडपाठ आहे आणि त्याबद्दल शृंगेरीच्या शंकराचार्यांतर्फे तिचा सत्कार झाला आहे. आणि ज्यांचं म्हणणं तिथे पटतं, चालतं त्यांच्या नियमानुसार, अशांना दरवेळेला काही काही निमित्ताने तिथे गीता पठणाला बोलावलं जातं. तसं तिला अनेकदा याच्या आधी बोलावलं गेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय की म्हणजे मी पुढे तुमचा कविता संग्रह पण आहे, त्याच्यावरती येणार आहे. पण मी आता आमच्या श्रोत्याला सांगतो की सिडनीमधले जे कवी म्हणून ओळखले जातात ते राजन रिसबूड. तर राजन रिसबूड यांचे चंद्रशेखर टिळक हे साडू आहेत आणि ते देखील उत्तम कविता करतात. तर आता चंद्रशेखर टिळक मोठे आहेत का? आम्हाला राजन रिसबूड माहिती आहेत, पण आता आम्ही राजन रिसबुडांकडे कुठून आलं तर त्यांच्या मोठ्या साडूंकडनं आलं असं म्हटलं तर चालण्यासारखं नाही, आहे नाही, का? नको असं उलटं म्हणू. कारण कवी म्हणून राजन माझ्यापेक्षा कितीतरी पुढे आहे आणि मुळात तो माझ्यापेक्षा खूप सज्जन आहे.
त्यामुळे माझा वाह्यातपणा राजनकडे गेला असं नाही, तो त्यातलं किती- तर संक्रमित झाला तर पण नाही. अगदी मोकळेपणाने सांगतो की कविता आणि तो त्यातही उत्तम गझली राजांना- कमिंग टू दॅट ओनली. कविता आणि त्यातही वृत्तबद्ध कविता हा राजनचा फोर्टे आहे. कारण तो मुळातला हाडाचा प्रोग्रॅमर आहे आणि मी प्रोग्रॅमर म्हणून करिअरची सुरुवात केलेली असली तरी मी मुक्त छंदातला मनुष्य आहे. माझ्या उभ्या आयुष्यात मी वृत्तबद्ध कविता लिहू नाही शकणार. थोडंसं माझं कसं आहे माहिती आहे का, ते वि वा शिरवाडकरांच्या नाटकातले स्वगत असतात की नाही, की ते गद्य आहे का पद्य आहे हे तुमच्या इंटरप्रिटेशनवरती अवलंबून असतं. तुमच्या माझ्या मुलाखतीवरही तुमच्या लक्षात आलं असेल की विषयाला धरून बोलण्यापेक्षा विषयांतर करून विषय समजवण्यावरती माझी श्रद्धा आहे आणि राजन दिल्या विषयाला आणि दिल्या शब्दाला घट्ट आहे. तो माझ्यापेक्षा वयाने लहान असला तरी या बाबतीतल्या प्रांतात तो माझ्यापेक्षा मोठा आहे. नाही, त्याच्या गझली फार अतिशय उत्तम सुंदर असतात. लिहितो, मग वृत्तबद्ध लिहितो. आपण त्या विषयावर जे बोलतात, मग कविता संग्रहाकडे कसे काय वळणार? नाही, ती मुळातली आवड आहे. हां. म्हणजे माझ्या आयुष्यातली पहिली मिळवलेली पदवी मी कॉलेजला FIला असताना मिळवली आहे. मी हिंदी साहित्यातला हिंदी पंडित आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची प्रक्रिया आहे आणि माझ्या मराठीपेक्षा माझं हिंदी चांगलं आहे, इंग्रजी चांगलं आहे आणि इंग्रजीपेक्षा माझं हिंदी चांगलं आहे. म्हणून मला ते हिंदी किंवा इंग्लिशचं प्रोफेसर व्हायचं होतं. आणि दुसरं म्हणजे हिंदी विषयी किंवा कवितांविषयी आकर्षण असण्याची दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा मी मगाशी म्हटलं तसं कॉलेजमध्ये वक्तृत्वाचा सराव करताना असं लक्षात आलं होतं की ज्याला कविता समजते किंवा कविता लिहिता येते तो जास्त टू द पॉईंट लिहितो. कारण निबंधाला जेवढी विस्ताराची आवश्यकता असते किंवा गरज असते किंवा वाव असतो तेवढा कवितेला नसतो, पण आशय तो जास्त देऊ शकतो. हा एक भाग. आणि दुसरा भाग, माझ्यासारख्या आळशी माणसाला पुस्तक पाठ करणं कठीण जातं, कविता पाठ करणं सोपं जातं. त्यामुळे जेव्हा मी अर्थशास्त्रावर बोलायला लागलो किंवा कवितांकडे पाहायला लागलो तेव्हा एक वेगळा त्याचा उपयोग असा लक्षात आला की अर्थशास्त्र हा विषय वृक्ष समजला जातो. गुंतवणूक हा विषय तर आपल्या पंचक्रोशीतच नव्हता. म्हणजे 88 साली मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला लागलो तर आमच्या डोंबिवलीत म्हटलं गेलं तर क्या पैशाच्या मागे लागला, असली स्थिती होती. पण हे जर विषय लोकांपर्यंत पोचवायचे असतील आणि त्याची आवश्यकता होती तर तुम्हाला साहित्याचा आधार घ्यावा लागतो. मग तिथे एखादं नाटकातलं मोठा पॅराग्राफ म्हणण्यापेक्षा 4 ओळीची कविता म्हणली तर ते सोयीचं जातं. मग अशा आशयानं त्याने कविता लिहिल्या नव्हत्या, त्यामुळे मग आपल्याला काहीतरी तयार करावं लागतं. यातनं कवितांकडे जास्त वळलो आणि मी म्हटलं तसं या माझ्या कवितांमध्ये माझ्या शिक्षणापेक्षा सुद्धा नंतरच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांवरती जो सोशल मीडियाचा प्रभाव पडला, कारण व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, यामुळे आपल्यासारख्या सामान्य माणसालाही जो रूढार्थानं लेखक नाही, रूढार्थानं कविता साहित्य शिकलेला नाही, त्याला स्वतःच्या हक्काचा प्लॅटफॉर्म मिळाला. म्हणजे सरावाने कोणतरी वाचतंय म्हटल्यानंतर लिहायचा मोह कोणाला टळला आहे. मला तर सगळे कामक्रोध लोभ मोह आहेत, त्यामुळे त्यातनं कविता करायला लागलो. आणि मी केवळ कविताच करतो असं नाही, माझे 7 कथासंग्रहही आहेत. आणि त्या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य असं आहे की तुमच्या असं लक्षात येईल की हल्लीची पिढी ज्या परिस्थितीत त्यांना तुम्ही सलग 100 पानं वाचायला दिले तर ते इव्हन किंडलवरतीही वाचणार नाही आहेत. त्यामुळे व्हॉट्सअपवरती जसं 140चं तुम्हाला लिमिट येतं तसं लिमिटेड शब्दामध्ये त्यांची व्हॉट्सअपची भाषा वापरून जर तुम्ही कथा लिहिलीत तर ती सोयीची जाते, वाचतात. म्हणजे माझा कथासंग्रहांचा अनुभव तो आहे. आणि मग त्याच्या जवळपास जाणारा फॉर्मॅट म्हणून कविता झाली. थोडंसं जाता जाता, म्हणजे तुमचा हिंदीचाही चांगलाच अभ्यास आहे, पण याचा अर्थ तुम्ही जे परवा गुलजारवरती बोलत होता तर तेही थोडंसं सांगा ना आमच्या श्रोत्यांना. गुलजार हे गणित 2 दृष्टीतनं मला महत्त्वाचं वाटतं. त्याच्यावरती अत्यंत अपघाताने लिहिलं गेलं. मला भावलेले गुलजार नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्या 2 आवृत्त्या आल्या आहेत आणि तिसरी आवृत्ती 28 डिसेंबरला येते. ते झालं तर असं की मुळात हिंदी येतं, मला उर्दू चांगलं येतं. उर्दू बोलता येतं, आता लिहिता येत नाही कारण अनेक वर्ष लिहायची वेळ आली नाही त्यामुळे. कारण मला हिंदी पंडित असताना मला उर्दूचा पेपर होता. पण उर्दू बोलता येतं, त्यातल्या पंचसकट कळतं. आणि गुलजारच्या साहित्यावरती उर्दू किंवा त्या पंजाबी स्टाईलच्या हिंदीचा आजही फार मोठा प्रभाव आहे. काय हो. त्यामुळे ते साहित्य जवळचं वाटायचं. आणि गुलजारचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की गुलजार कॉन्टेम्पररी विषयांवरती साहित्यिक बाजूने लिहितो. मग माचीस घेतो, पण काश्मीर हा विषय घ्यायचा असतो. पण गुलजारचं काश्मीरचं माचीसमधलं पोर्ट्रेटिंग आणि रोजामधलं काश्मीरचं पोर्ट्रेटिंग किंवा अलीकडच्या काळातलं काश्मीरचं फाईलचं पोर्ट्रेटिंग, याच्यामध्ये फरक आहे. आणि मला ती सटलटी आवडते.
आणि घरात अत्यंत पूर्णपणाने सामाजिक राजकीय पार्श्वभूमी आहे. आता डोंबिवली आणि टिळक असल्यामुळे ती कुठची असेल हे सांगायची आवश्यकता नाही. त्यामुळे मला आंधी हा सिनेमा जो होता तो आवडला आणि एका विशिष्ट वय असतं की बायको असली तरी मैत्रीण आठवते याचं अत्यंत चांगलं उदात्तीकरण इजाजतमध्ये त्यांनी केलं. त्यामुळे तो जवळचा वाटायचा. आणि गुलजारवरती तरी मी लिहीन असं कधी मला वाटलं नव्हतं. वाचन पुष्कळ होतं. तर मी लोकसत्तेमध्ये कॉलम लिहायचो इकॉनॉमिक्सवरती. म्हणजे कुमार केतकर संपादक असताना मी असे जर महिन्यात 4-5 लेख माझे लोकसत्तेत आले नाही तर लोकसत्ता काढायला बंदी करतील की काय अशी स्थिती गमतीने म्हटलं जायचं. आणि त्यांना एक त्यांची संडे सप्लिमेंट कलर करायचं चाललं होतं आणि दररोज काही निमित्ताने माझे एक ज्येष्ठ सहकारी मित्र सुधीर जोगळेकर संपादक या विभागात होते. त्यांना पायाचा काही त्रास होता. म्हणून मी ऑफिस सुटलं की त्यांच्याकडे जायचो आणि आम्ही दोघं बरोबर कारने जायचो. तर एकदा गेलं तर त्यांची एडिटोरियल बोर्डाची मीटिंग चालू होती. जी संपत आली होती. ते म्हटले, "अरे आतच ये." तेव्हा त्यांची चर्चा अशी होती की रविवार पुरवणी आहे, त्याची पहिलं पान आणि शेवटचं पान कलर काढायचं. तर मी सहज गमतीने म्हणून गेलो की आता कलर काढायचे तर विषयही चांगला कलरफुल घ्या ना. आणि त्यावेळेला मी गुलजारचं त्रिवेणी पुस्तक वाचत होतं. तर केतकर आणि चंद्रशेखर कुलकर्णी म्हणले, "तूच विषय सुचव." ते आपल्याला लिहायचं हे माहिती नसलं की पतंग वाटेल तेवढे उडवता येतात. म्हणून मी म्हणलं, "घ्या ना गुलजारच्या तिन्ही सांजा हा विषय. म्हणजे वेगवेगळ्या कलर शेड्सचे फोटो वापरता येतील." तर केतकर आणि चंदू कुलकर्णी पटकन म्हणले, "तू लिहिशील काय?" मला वाटलं हे मस्करी करतायत. कारण तेवढे संबंध होत आहे. मी हो म्हणलं. ही मंगळवारची गोष्ट होती. रविवारचा पेपर म्हणजे गुरुवारी तरी लेख द्यायला हवा कारण ते शुक्रवारी त्यावेळेला तो प्रिंटिंगला जायचा. बुधवारी म्हणले, "तुझा लेख?" म्हणलं, "मी लिहिलेलाच नाही." अरे म्हणले, "नाही गाढवा, मी तुझ्यावरती अवलंबून आहोत." आणि म्हणून मग ऑफिसमध्ये लंच टाईममध्ये मी लिहिलं. त्यावेळेला आजच्यासारखं काही WhatsApp नव्हतं. मग हाताने लिहायचं, फॅक्स करायचं. मग त्यांनी एडिट केला. म्हणले, "काही पानं कमी, अजून शब्द हवेत ते वाढव." सुदैवाने तो लेख जमला. अरुण शेवत्यांनी गुलजारना तो दाखवला. त्यांना खूप आवडला. म्हणून मग असं ठरलं की त्यांच्यावरती मी 2 अजून लेख लिहायचे. म्हणून मी एकूण 3 लेखांची गुलजारांवरती मालिका लिहिली. आणि मग नंतर एक ओव्हरी म्हणून मी सोशल मीडियावरती कॉलम लिहायचो. मग त्याच्यात गुलजारवरती वेगवेगळे लिहिले. तर अरुण शेवत्यांनीच एकदा असं सुचवलं की याचं पुस्तक का करत नाहीस? आणि म्हणून मग गुलजारवर लिहिलं. आणि ते मी मगाशी म्हटलं तसं की कुठच्याही विषयाची सांगड मी अर्थकारणाशी घालू शकतो. आणि म्हणून अर्थसंकल्पावरती मी तसंही लिहितो. दोन्ही वेळा लिहितो. म्हणजे यायच्या आधी लिहितो, काय असू शकेल असं. आल्यावर काय होतं असंही लिहितो. मी थोडासा हां. मी अर्थसंकल्पाकडे जाण्याच्या आधी, कारण तो मोठा विषय आहे. तर आपण परत एकदा थोडासा ब्रेक घेऊया आणि मग आपण अर्थसंकल्पाकडे येऊयात. मी चंद्रशेखर टिळक यांच्याशी गप्पा मारतोय आकाशवाणी सिडनीवर. नमस्कार. आकाशवाणी सिडनीवरती परत एकदा विजय जोशी. मी चंद्रशेखर टिळक, इकॉनॉमिस्ट, उर्दू या विषयातले एक्सपर्ट, गुलजार यांच्यावरची पुस्तकं, गजानन महाराज, गुंतवणूक या वेगवेगळ्या विषयावरती ज्यांची पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत, आणखीनही पुढे लिहित आहेत, त्यांच्याशी गप्पा मारतो आहे. आता तुम्ही म्हणजे चंद्रशेखरजी, तुम्ही उत्तम गुंतवणूक कशी करावी या विषयावरती देखील तुम्ही रेग्युलर तुमचे लेक्चर्स होतात. तर त्या विषयावरती जरा आमच्या सिडनीतल्या आमच्या श्रोत्यांना सांगाल का? नक्की सांगेन. फक्त कदाचित सेवेमध्ये काम केल्याचा दुष्परिणाम असेल, डिस्क्लेमर क्लॉज आधीच सांगून टाकतो. हो. की ही जी माझी इन्व्हेस्टमेंट्स किंवा इकॉनॉमिक्स फायनान्समधले लेक्चर्स आहेत, त्याला इंटरनॅशनल एक्सपोजर नाही अशातला भाग नाही. पण त्यातला एक पॉलिसी, एक धोरण म्हणून ठरवून केलेला भाग होता की जो इंडिया स्पेसिफिक असेल. आणि आपण रेडिओ सिडनीसाठी बोलतोय, आकाशवाणी सिडनीसाठी बोलतोय. त्यामुळे सिडनीमधल्या उत्पन्नाची साधनं, गुंतवणुकीच्या संधी आणि भारतातल्या उत्पन्नाच्या संधी आणि गुंतवणुकीच्या संधी याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. पण तरीही 2 गोष्टी आवर्जून सांगेन. कारण गेल्या काही वर्षामध्ये बहारीन, अबुधाबीसारख्या अनेक संस्थांशी, तिथल्या CA इन्स्टिट्यूटशीही संबंध आला. आणि आता ऑनलाईन सेशन्स रिटायर झाल्यापासून दर रविवारी घेतो. तिथे अक्षरशः इकडे अमेरिका आणि तिकडे ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या ठिकाणून लोक जॉईन होऊ शकतात. एक गोष्ट आपण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेऊया की करोनानंतरच्या काळामध्ये तुम्ही जगातल्या कुठच्याही भूभागामध्ये राहत असा, आपल्या वातावरणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती फरक पडला आहे. आणि
गेले 2-3 दिवस जे काही मी सिडनीत फिरतोय, सिडनीतल्या ज्यांच्याशी शक्य आहे त्यांच्याशी बोलतोय, त्याच्यावरनं लक्षात आलेली गोष्ट अशी आहे, की या बाबतीत भारत आणि ऑस्ट्रेलिया किंवा भारत आणि सिडनी याच्यामध्ये प्रचंड मोठं साम्य आहे. कारण शेवटी आपण जगात कुठेही राहिलो तरी आपली भारतीय मनोवृत्ती काही टळत नाही. घर आणि सोनं ह्या आपल्या बायकोपेक्षा जास्त प्रेमाच्या गोष्टी असतात. पुरुष असले तरीही काही त्याला अपवाद नाही. ही वस्तुस्थिती आहे. तर एक गोष्ट आपण आता लक्षात घेऊया, की सोनं आणि घर शक्यतो आपण विकत नाही. पण त्याचा जो कालावधी आहे किंवा त्याचा जो वयोगट आहे, तो फार मोठ्या प्रमाणावरती बदलतोय. आणि त्या दृष्टिकोनातनं या दीर्घकालीन गुंतवणुकीकडे पाहण्याची अत्यंत मोठी आवश्यकता आहे. मग ते भारत असू दे, सिडनी असू दे, मागाशी जसा तुम्ही राजन रिजवूडचा उल्लेख केलात, त्याचे मुलगे असतील, माझा चुलत भाऊ इथे राहतो, त्याचे असतील. तर एक गोष्ट असे लक्षात आले असेल, की आताच्या काळामध्ये जी नवीन पिढी आहे, की ज्यांच्या गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातनं कदाचित विजय जोशींचा प्रश्न जास्त असेल, त्यांचा घराकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्यापेक्षा वेगळा आहे. कारण ऑस्ट्रेलिया असेल, इंडिया असेल, आत्ता गेल्या 15 वर्षात म्हणजे विशेषतः कोरोनाच्या आधीच्या काळामध्ये घराचे जे खरे ग्राहक होते, ते तरुण वयोगट आहे. तुमची माझी जी पिढी होती, आता मगाशी उल्लेख केला जोशी सरांनी तसं, की मी 64चा असेल, काही त्याच्या पुढचे असतील. तर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आणि भारतीय अर्थव्यवस्थेमधलं एक साम्य सांगतो आणि मग ह्या गुंतवणुकीकडे येतो. की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आता मी 64 वर्षाचा म्हणजे माझ्या वडिलांची, माझ्या आजोबांची जी पिढी आहे, त्यांनी त्यांचं पहिलं घर हे रिटायर झाल्यावर बांधलं आहे. त्यामुळे पहा त्यांच्या त्या पिढीच्या घरातल्या सगळ्यांची नावं इच्छापूर्ती, तपस्या, समाधान, फलश्रुती वगैरे आहेत. ही जेवढी सोशल रिॲलिटी आहे, की तर मी 64 वर्षाचा आहे. आमचं पहिलं घर 45व्या वर्षी आहे. मला घरी 2 मुलगे आहेत. मोठ्याचं 35 वय आहे, धाकट्याचं 27 आहे. रिटायर होताना मला 250 जण रिपोर्ट करत होते. त्यांचा सरासरी वयोगट 27 आहे. मी त्यांना कधीच विचारत नसे, की तू लग्न करतोयस का? मी त्याला विचारत असे, की तू घर बघतोयस का? कारण ही जी जनरेशन आहे ती एंगेजमेंटच्या वेळेला फ्लॅट बुक करते आणि लग्नाच्या वेळेला फ्लॅट आणि स्पाऊस दोघांचं पोझिशन एकदम घेते. या प्रक्रियेत फ्लॅट स्पाऊस होते का स्पाऊस फ्लॅट होते मला माहिती नाही. पण ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जेव्हा तुम्ही तुमच्या करिअरच्या सुरुवातीला करता, त्यावेळेला तुमचा इन्कमचा शेल्फ लाईफ अस्तित्वकाल तुम्हाला लक्षात घ्यावा लागतो. माझ्या वडिलांची पिढी जी रिटायर झाताना घर बांधत असे, त्या पिढीचं वर्णन नोकरीला चिकटला असं करायचं. कोण जिथे तो नोकरीला लागला तिथे तो पूर्ण करायचा. माझी पिढी जी 40शीत पहिलं घर घ्यायची ती नोकरीला चिकटत नसे, ती इथे नोकरी करत असे, नोकरीला लागत असे. कारण आमचा शेल्फ लाईफ होता. आम्हाला 60 वर्षापर्यंत आम्ही नोकरी करू याची खात्री होती. आताची जी तरुण पिढी आहे कुठच्याही देशातली असो, विशेषतः कोरोनानंतर, ती नोकरीला चिकटतही नाही, ती नोकरीला लागतही नाही. आजकल वो यहाँ नोकरी करते और वो कल येस्टरडे होता है, कल टुमारो नहीं होता है. मग जेव्हा तुमचा इन्कमचा शेल्फ लाईफ कमी असतो आणि तुम्ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करिअरच्या सुरुवातीला करता, त्यावेळेला तुम्ही संपूर्ण आयुष्यभर तुमची लिक्विडिटी ब्लॉक करता. त्यामुळे ही जनरेशन रेट ऑफ इंटरेस्टची चर्चा करते, तुमच्या माझ्या जनरेशननी कधीही केली नव्हती. मग ही जर बॅकग्राऊंड लक्षात घेतली तर तुम्ही कोणत्याही वयोगटातले असा, कोणत्याही करिअर पाथमधले असा, तुम्हाला फिक्स्ड इन्कम करता सॅलरीच्या बरोबरीने वेगळ्या ठिकाणी विचार करावा लागतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुमच्या असं लक्षात येईल, की हे हाऊसिंगचं उदाहरण का दिलं, याचा गुंतवणुकीच्या साधनांवरती परिणाम होतो. म्हणजे पूर्वी इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं की फक्त घर दिसायचं. हल्लीच्या पिढीला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणलं की विजय जोशी सर ज्यातले माहीर आहेत, त्या रस्त्यापासून विमानतळापर्यंतचा विचार करावा लागतो. मग या पिढीला तू गव्हर्नमेंट सिक्युरिटी घे हे सांगणं परवडणारं नसतं. तू या कंपन्यांचे बॉन्ड घे, त्याला टॅक्स नसला तरी हायर रेट ऑफ इंटरेस्टने घे, तुला ते वेळेच्या आधी विकता येतील, त्याच्यावरती कॅपिटल किंवा TDS लागतो की नाही हा त्या त्या देशाचा नियम राहील हे पाहावं लागतं. मग अशी फ्लेक्झिबिलिटी ठेवताना जर तुमच्या इन्कममध्ये फ्लेक्झिबिलिटी असेल, कारण त्या प्रॉडक्टचंच शेल्फ लाईफ कमी असतं. मग अशा वेळेला जर तुमच्या उत्पन्नाचं शेल्फ लाईफ कमी असेल तर तुमची बाकीची इन्व्हेस्टमेंट ही फिक्स्ड इन्कम तुमच्या सॅलरीच्या बरोबरीने दुसरीकडे देईल अशी असावी लागेल. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमध्ये आपल्या भारतामध्ये अजून तरी काही ना काही प्रमाणामध्ये इंडिव्हिज्युअल कपॅसिटीमध्ये आपण इक्विटी मार्केटचा विचार करतो. म्हणजे जसं अमेरिकेमध्ये मेजर इक्विटी इन्व्हेस्टमेंट ही म्युच्युअल फंडच्या थ्रू होते. चंद्रशेखर टिळक किंवा विजय जोशी व्यक्ती म्हणून ब्रोकरकडे जात नाहीत. पण ऑस्ट्रेलिया, इंडिया याच्यामध्ये ही पद्धत आहे. आणि एक दुसरा सल्ला मी असा देऊ शकेन की ज्यांची अजून इंडिया ओरिजिन्स शिल्लक आहेत, मग ती
माझी असतील, माझ्या मुलांची नसतील, किंवा मुलांची असतील, माझी नसतील, तर आज ऑस्ट्रेलिया आणि इंडिया ह्या दोन्ही ठिकाणी, आणि मी कुठच्याही देशाचा पक्षाचा प्रवक्ता म्हणून हे विधान करत नाही, पण या क्षेत्राचा अभ्यासक म्हणून नक्की करतो, की जिथे तुम्हाला अशी, ऑस्ट्रेलियात जर तुम्ही राहताय, तुमच्या घरामध्ये एकापेक्षा जास्त जण मिळवते आहेत, तर त्यातल्या निदान एकाच्या उत्पन्नाच्या काहीतरी प्रमाणातली इन्व्हेस्टमेंट ही भारतामध्ये करा. कारण भारतातला रेट ऑफ रिटर्न आणि रेट ऑफ इंटरेस्ट हा जास्त आहे, आणि विशेषतः ऑस्ट्रेलियन डॉलर आणि भारतीय रुपी याच्यामधला जो कन्व्हर्जन रेट आहे त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. नाही, तो मिळू शकतो, पण बऱ्याच वेळेला असं म्हणतं की तो डॉलर घसरला जातो, त्याच्यामुळे तिथे मिळणारं 10%, आज जर मी 5 वर्षांनी बघायला गेलं तर ते मला 5% हो, पण इथे तुम्हाला 2% मिळतील की नाही शक्यता नसते. ज्या पद्धतीने आता हे सांगण्याचं, मला हा तुम्ही प्रश्न विचारणार खात्री होती, आणि म्हणूनच मुद्दामून इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातले विजय जोशी सर आहेत असं मी म्हणलं. याचं महत्त्वाचं कारण सांगतो, की आत्ताच्या वर्तमानापेक्षा थोडा पुढचा विचार करू. 1 जून 2024 पासून, कारण ही परिस्थिती तुम्ही म्हणताय ना, ही फार काळ राहण्यातली नाही आहे. 1 जून 2024 पासून JP मॉर्गनच्या ग्लोबल बॉन्ड इंडेक्समध्ये फरक पडला आहे. त्या ग्लोबल बॉन्ड इंडेक्सचं जे कंपोझिशन आहे त्याच्यामध्ये भारताचे पहिल्यांदा 10 बॉन्ड्स ॲड होत आहेत, आणि दॅट इज गोइंग टू बी अ ग्लोबल रिकग्निशन ऑफ अ लिक्विडिटी. आणि हे सांगण्याचं कारण असं असतं की आज भारताच्या गुंतवणूक क्षेत्रामध्ये, इस्पेशली फिक्स्ड इन्कम आणि इंटरेस्ट बेरिंग सिक्युरिटीमध्ये येणारी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती अमेरिकेपेक्षा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडची जास्त असते. मग आता जर ग्लोबल बॉन्ड इंडेक्समधल्या समावेशामुळे भारताची त्या दृष्टिकोनातनं लिक्विडिटी आणि परसेप्शन वाढत असेल, तर युअर स्टॅबिलिटी अँड रेट ऑफ रिटर्न हॅज टू बी हायर दॅन व्हॉट अ इन्व्हेस्टिंग कंट्री आर. म्हणजे आज तुम्हाला ही कल्पना आहे की गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूर is the highest contributor to the Indian bond market. Probably these other contributors would be number 1. आणि नंबर 2, मगाशी जो मी मुद्दा मांडला की ऑस्ट्रेलिया आणि भारत याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरना ऑस्ट्रेलियामध्ये राहून तुमच्या ऑस्ट्रेलियाच्या म्युच्युअल फंडमधनं इंडिया स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंटच्या थ्रू ती करता येते, अँड विच इज हॅव्हिंग अ टॅक्स एक्झम्पशन ओव्हर हिअर. खरं, ओके. आता हा गुंतवणूक पण अत्यंत म्हणजे दरवेळेला तुम्हाला भारतामध्ये जेव्हा जेव्हा बजेट सादर केलं जातं, तर तेव्हा तुम्हाला आवर्जून म्हणजे मी तरी तुम्हाला ABP माझा, झी 24 तास, इकॉनॉमिक टाइम्सवरचे तुमचे एक आलेले लेख आवर्जून बघत आलेले. तर आपल्या शेवटच्या मुद्द्याकडे, म्हणजे मोदीजींची इकॉनॉमी, म्हणजे आत्ता कालचंच इलेक्शनचे रिझल्ट बघा, 4 पैकी 3 ठिकाणी परत BJP जिंकलेली आहे. तर मोदीजींची इकॉनॉमी याच्यावरती आणखीन एक तुमची 10 मिनटं आवश्यकता आहे. थोडासा ब्रेक घेऊ आणि आपण परत एकदा या मुद्द्याकडे घेऊ. मी आकाशवाणी सिडनीवरती विजय जोशी, चंद्रशेखर टिळक यांची मुलाखत घेतोय. ब्रेकनंतर परत एकदा विजय जोशी गप्पा मारतायत व्यक्ती आणि वल्लीमधले आपले चंद्रशेखर टिळक. त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा तुमचं, आणखीन एक म्हणजे जे काही तुमच्याकडे वेगवेगळे पैलू आहेत, त्या एक महत्त्वाचा पैलू की आपण मुद्दामून शेवटची 10 मिनटं राखून ठेवलेली आहेत, ती मोदीजींची इकॉनॉमी. तुमचा त्याच्यावरती काय व्ह्यू आहे? आणखीन पुढे भारत कसा जाईल? 2 गोष्टींनी किंवा 2 दृष्टींनी या विषयाकडे पाहता येईल. थोडंसं कमर्शियल ब्रेक घेतल्यासारखं होईल, पण मोदी अर्थकारण, नीती आणि रणनीती नावाचं माझं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये 2014 ते 2019 मधल्या मोदी धोरणाचा मी विचार केला आहे. त्याची 3री आवृत्ती सध्या सुरू आहे. आणि 3 जानेवारी 2024ला अर्थकारण या नावाचं माझं दुसरं पुस्तक आहे. त्यातलं एक संपूर्ण सेक्शन मोदी इकॉनॉमिक्स 2019 ते 2023 आहे. ही पुस्तकांची जाहिरात होती असं नव्हे, आणि त्या पुस्तकात नसलेले मुद्दे आत्ता उत्तरात देतो. म्हणजे पुस्तक तुम्ही घ्या असं आपोआप सांगितलं जाईल. 2-3 गोष्टी पाहू, आणि थोडं तौलनिक पाहू आणि थोडं फॅक्च्युअल पाहू. सुदैवाने तुम्ही म्हणलात तसं 1988 सालपासनं मी दरवर्षी इकॉनॉमिक्सवरती किंवा बजेटवरती बोलतो. त्यामुळे 2023ला या बाबतीतला मी नानी पालखीवालांचा रेकॉर्ड मोडला, आणि या बजेटच्या भाषणांमुळे अटल बिहारी वाजपेयी, नरसिंह राव आणि डॉक्टर मनमोहन सिंग या तिन्ही पंतप्रधानांना त्यांनी मला बोलावलं, आणि जवळजवळ दिवसभर त्यांच्याबरोबर बसून चर्चा करता आली. फक्त मी गमतीने म्हणतो तसं की ते तिघंही माझी झाल्यावर त्यांनी बोलावलं, आजी असताना बोलावलं नव्हतं. आणि मग यांच्या तुलनेमध्ये जेव्हा आपण मोदींची तुलना करतो, सुदैवाने ते आता 75-76 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण होत आहेत, या बॅकग्राऊंडवरतीही होईल. तर ह्या सगळ्यांमध्ये असलेलं साम्य आणि फरक एक लक्षात घेऊ.
की सुदैवाने भारतामध्ये अर्थकारणामधलं सातत्य हे कायम राहिलं. म्हणजे केवळ 1991 ते 2023 ही 33 वर्षच ते सातत्य राहिलं आहे असं नाही. म्हणजे ह्या 33 वर्षातही आपल्याकडे इतके पंतप्रधान झाले. आधी नरसिंह राव होते, मग देवेगौडा होते, महेंद्र कुमार गुजराल होते, मग अटलजींची 3 कारकीर्द होती, 13 दिवस 13 महिने 4.5 वर्ष. मग डॉक्टर मनमोहन सिंगांची 10 वर्ष होती आणि आता यांची 10 वर्ष पूर्ण होत आली आहेत. तर तुमच्या असं लक्षात येईल की पंतप्रधान बदलू देत, भारताच्या अर्थकारणाने कधीही युटर्न घेतलेला नाही. फार फार तर प्राधान्यक्रम बदलला असेल किंवा मी गमतीने म्हणतो तसं योजनांची नावं बदलली असतील. म्हणजे काँग्रेस प्रणित सरकार असेल तर इंदिराजी, राजीवजी यांची नावं होती. अटलजींची जेव्हा सत्ता होती तेव्हा दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी यांची नावं होती. आता सगळ्यालाच प्रधानमंत्री म्हटलं जातं. त्या सातत्य कुठे ठेवायचं आणि कुठं नाही हे पक्क कोळून प्यायलेला पंतप्रधान म्हणजे मोदी इकॉनॉमिक्स आहे. पण कुठे वेगळं व्हायचं याचंही कालानुरूप असलेलं भान. याला कोणताही राजकीय रंगसंगती द्यायचं कारण नाही. वैयक्तिक आयुष्यात ज्याला जे काही राजकीय मत असेल ते जरूर असू द्यावं, त्याबद्दल काही म्हणणं नाही. पण एक इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी, एक पॉलिसीचा विद्यार्थी, कारण ठरवून मी या क्षेत्रात आलो होतो, तेव्हा जाणवलेली गोष्ट अशी आहे की आधीच्या सर्व पंतप्रधानांच्या तुलनेत या माणसाचं जे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे ते धोरण पटो वा न पटो, पण भारतीय अर्थकारणाविषयी नेहमी असं म्हणलं जायचं की यांचे उद्देश चांगले असतात, हे अंमलबजावणीत मार खातात. आणि अटलजी, आपला मोदीजी हे त्याच्या बाबतीत पूर्णपणाने वेगळे आहेत. तुम्हाला दुमत होताच येत नाही की त्यांची अंमलबजावणी मरणाची परफेक्ट असते. म्हणजे एखादा फिनान्शियल गोल आपण कॉर्पोरेट लेव्हलवरती सेट करावा आणि मग त्याचा फॉलोअप करत करत त्याच्या ॲक्शन टेकन रिपोर्टपर्यंत जावं, अशा पद्धतीची शैली आहे या माणसाचं. एक साधं उदाहरण, म्हणजे तुम्ही पटकन याच्याशी सहमत व्हाल, माझ्यापेक्षा जास्त हे द्याल, की आपल्या देशामध्ये आपण जेव्हा स्वतंत्र झालो तेव्हा आठवड्याला अर्धा किलोमीटर रस्ता बांधला जात होता आणि आज दिवसाला 32 किलोमीटर बांधला जातोय. हा 32 किलोमीटर रस्ता प्रत्यक्ष बांधावा लागतो. म्हणजे हा प्रयत्न आधीही झाला होता. अटलजी जेव्हा पंतप्रधान होते, जेव्हा चतुष्कोन योजना झाली, त्यावेळेला खरी याला गती मिळाली. म्हणजे अटलजींनी सांगितलं होतं की त्याला एकूण 10,000 कोटी लागणार आहेत, मी 1,000 कोटीच देईन आत्ता बजेटमध्ये, पुढच्या वर्षी 3,000 देईन. मग 1,000 कसे वापरा असं अटलजी म्हणत असत की त्याची 100 वेगवेगळ्या ठिकाणी कामं करा. मोदी म्हणतात 1,000 कोटी मधले 2,000मध्ये 1,000 मी देतो, 1,000 दुसरीकडनं कुठे उभे करायचे ते बघा. आणि मोदी इकॉनॉमिक्सचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की जिथे प्रत्यक्ष पब्लिक डिलिव्हरी आणि पब्लिक पार्टिसिपेशन अपेक्षित आहे त्या क्षेत्रांवरती हा मनुष्य प्रचंड मोठा भर देतो. त्यातनं त्याचा फीडबॅक मिळतो. त्यातनं तुम्ही म्हणलात तशा 3 निवडणुका ते जिंकतात. म्हणजे आता बघा, रस्ते बांधायचे तर गडकरींसारखा माणूस हवा, IT पाहिजे अश्विनी वैष्णवसारखा माणूस हवा, की तो केवळ मंत्री म्हणून काम नाही करत, तो त्या प्रोजेक्टचा MD CEO असल्यासारखं काम करतो. ही मोदीजींनी दिलेल्या इकॉनॉमिक्सची किंवा पॉलिटिक्सची गोष्ट. आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, डॉक्टर जयशंकर, तर तेही त्यात म्हणजे मोदीजींची माणसं पण तशीच. अगदी मी ते पुढचा मुद्दा तोच येतोय की मोदी इकॉनॉमिक्सचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की हा मनुष्य पारंपरिक क्षेत्रातनं तो उत्पन्न मिळवतो. उदाहरणार्थ टॅक्सेस, GSTचं आपण पाहिलेलं कलेक्शन आहे, माहिती आहे, त्याच्यात महागाईचा वाटा किती, राज्यांचा वाटा किती, त्याच्याकडे नंतर जो एवढा वेळ नाही, पण ते पैसे मिळवतात. पण ह्या माणसाचं खरं वैशिष्ट्य असं आहे की हा अपारंपरिक मार्गाने सुद्धा, ज्याला अनकन्व्हेन्शनल म्हणतो हल्लीच्या मराठीत आपण, इथपासनं हा पैसा मिळवतो. म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आपण संरक्षण या विषयाकडे आपल्या देशाच्या 4 सीमा आणि त्यांचं संरक्षण एवढंच पाहिलं. म्हणजे अगदी पॅराडॉक्स ऑफ जिओग्राफीसारख्या पुस्तकामध्ये सुद्धा भारत पाकिस्तान बॉर्डरचा विषय येतो, पण भारतच्या डिफेन्सचा येत नाही. पण आज पूर्णपणाने आपण आयात थांबवली असं मी म्हणणार नाही, पण भारत हा डिफेन्समधला तेल आणि आयात हे संरक्षण किंवा डिफेन्स हे 2 विषय असे होते की आपण कम्प्लिटली इम्पोर्ट सेंट्रिक होतो. आज डिफेन्समधनं माझ्या GDPच्या 3.78% वाटा एका वर्षात येतो, जो पूर्वी 0 होता. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मग त्याचे हिंदुस्तान एरोनॉटिक्ससारखे शेअर, BDL सारखे शेअर काय होतात हा एक भाग. केवळ डिफेन्स हे त्याचं गणित नाही आहे. शेवटी तुम्हाला त्याचं मार्केटिंग करावं लागतं. म्हणजे जसं इंडोनेशिया राम मंदिर बांधतं पण विकू शकत नाही, आणि भारतात मोदी राम मंदिर बांधायच्या आधीच ती कन्सेप्ट विकू शकतात.
त्यामुळे मोदी इकॉनॉमिक्सच्या बाबतीत मी नेहमी म्हणतो की जसं म्हणजे मुळात सॉफ्टवेअरमध्ये करिअर सुरू केल्यामुळे असेल की सॉफ्टवेअरमध्ये जसं असतं की आधी तुम्ही व्यक्ती म्हणून मान्य व्हावे लागता, तर मग तुम्ही काय म्हणता हे माणूस मान्य करतो. दॅट्स व्हॉट मोदीजी हॅज डन ॲज फार ॲज इंडियन इकॉनॉमी इज कन्सर्न. आता म्हणजे आपल्याला या विषयावरती खूप बोलता येईल, पण आमच्याकडे वेळेचं रिस्ट्रिक्शन आहे. आपल्या प्रोग्रामला तुम्ही मुद्दामून आलात, म्हणजे वी मस्ट गिव्ह क्रेडिट टू राजन देशमुख. सर्टनली. त्यांनी हे घडवून आणलं. आणखीन मलाही तो योग आला तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तींचा इंटरव्ह्यू घ्यायला. आणि आज आमची आकाशवाणी सिडनी देखील तुमचे आभारी आहे की वेगवेगळ्या विषय म्हणजे गजानन महाराजांपासून मोदीजींची इकॉनॉमी, पर्यटन, गुलजार या विषयावरती आपल्याला खूप तुमच्याकडनं शिकता आलं. इथून पुढे एक पटकन सांगा की आमच्या श्रोत्यांना टेक होम मेसेज का एक, किंवा आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कसा करायचा? केव्हाही माझा नंबर 9820292376 आणि कुठच्याही विषयावर कुठेही बोलायला कधीही तयार असलेच माझी टॅगलाईन असते. याचं खरं कारण सांगतो, म्हणजे तुम्हाला आनंद होतो की नाही हे मला माहिती नाही, पण दुसऱ्या कोणासाठी तरी बोलायचं म्हटल्यानंतर आपला आपण विचार जास्त शिस्तबद्ध पद्धतीने करतो. मला आज जी इथे बोलण्याची संधी दिली, मग राजन रिजबूड असतील, विजय जोशी असतील, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकाशवाणी सिडनी असेल, यांचे मनापासून आभार मानतो. आशा करतो की जे काही मी माझे विचार मांडले त्यांनी तुम्हाला आनंद मिळाला असेल. सहमत झालंच पाहिजे असा माझा दावा नाही, पण याचा गांभीर्याने जरूर विचार करा आणि हा संवाद असाच सुरू ठेवू. मनःपूर्वक धन्यवाद. आकाशवाणी सिडनीचं आणखीन एक खास म्हणजे असं की ही आमची इथे टीम आहे. आणखीन गेली 30 वर्ष झाली हे आम्ही सोशल वर्क म्हणून डॉक्टर सावरीकरांनी ही टीम सुरुवात केली. आणखीन पुढे सगळ्यांनीच, सगळ्या टीम मेंबरनी ती उचलून धरली आणि नवीन आता यूट्यूबचा हे उद्योग देखील आनंद तांबोळ हे देखील करतायत. तर त्यांचेही आपण आभार मानूया. अगदी, नक्कीच. आज आकाशवाणी सिडनीचे आपले जे प्रायोजक आहेत त्यांचेही आम्ही आभार मानतो. आणखीन आजचा कार्यक्रम इथेच संपूया. या कार्यक्रमाचे फीडबॅक आमच्या टीमला जरूर द्या. धन्यवाद. धन्यवाद.